छत्रपती संभाजीनगर वाळूज कमलाकर फाटा या ठिकाणी बालाजी डोरणपल्ले नावाचा व्यक्ती राहत आहे आणि हा व्यक्ती सोशल मीडियावरती जाऊन ज्या महिलांचं त्यांचं मानसिक खच्चीकरण करत आहे. ज्या महिला विधवा आहेत त्याच महिलांना हा अश्लील शब्द लागू होत आहे अशातला भाग नाही. ज्या महिलांसाठी त्यांना अश्लील शब्दाचा वापर करत आहे तर तो शब्द प्रत्येक महिलांनाच लागू होत आहे. त्याच्या या बोलण्यामुळे फक्त त्या संभाजीनगरमधूनच नाही तर समस्त महाराष्ट्रामधून भारतामधून महिलांचं त्याच्या त्या बोलण्यामुळे खच्चीकरण होत आहे. अपशब्द बोलण्यामुळे या महिलांच्या भावना दुखावल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर त्या स्थानिक ठिकाणचे जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की बालाजी डोरणपल्ले याला तात्काळ अटक करावी आणि त्याला कडक शासन करावे, जेणेकरून तो सोशल मीडियावर महिलांना अपशब्द बोलणार नाही आणि महिलांच्या ज्या भावना दुखवल्या जात आहेत त्या दुखवल्या जात आहेत त्याच्यावर कुठेतरी आळा बसेल. एका महिलेचा अपमान केला काय आणि 2 महिलेचा अपमान केला काय? जर याने सोशल मीडियावर बसून प्रत्येक महिलांसाठी अश्लील शब्द बोलत असेल, विशेष करून जर ती महिला विधवा असेल किंवा काही कारणास्तव ती महिला नवऱ्यासोबत राहत नसेल आणि अशा महिलांना तो जर वैश्या नाव देत असेल तर ज्या कुठल्याही माता भगिनीला वैश्या व्यवसाय करायचा छंद नसतो. प्रत्येक महिलेच्या अडीअडचणी त्यांच्या अडचणी त्यांनाच माहिती असतात. प्रत्येक महिलाचं घर तिला चालवायचं असतं. जे बोलतात त्यांचं घर त्यांना चालवायचं नसतं, कारण ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. कुठल्याही महिलांना आपण मग ती वैश्या जरी असेल तरी सुद्धा आपण त्या महिलाला नाव ठेवू शकत नाही. नाव ठेवणाराही गुन्हेगार आहे आणि ऐकून घेणारा त्यापेक्षा सुद्धा गुन्हेगार आहे. म्हणून या बालाजी जो आहे हरामखोर भडवा त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे. त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला कडक शासन झालं पाहिजे. कारण हा व्यक्ती सोशल मीडियावरून एक नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल महिलांना अश्लील शब्द बोलून या कितीतरी महिलांचा बलात्कार केल्यास समानच होत आहे. आणि बलात्काराला एकच नियम आणि एकच कलम लागू होत आहे, ते म्हणजे फाशीची सजा. म्हणून माझी छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या भडव्याला तात्काळ अटक करावी आणि जर का याचं ते फेस मीडिया जे मीडिया आहे ते थांबवलं गेलं नाही, याला अटक केली नाही, त्याला सजा जर दिली नाही तर फक्त लातूरमधून नव्हे तर समस्त महाराष्ट्रामधून ज्या महिला आहेत त्या छत्रपती संभाजीनगर पोलीस या ठिकाणी नक्कीच तात्काळ हजर होतील. या गोष्टीची दखल छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासनाला घ्यायची आहे. त्यांना मी विनंती करत आहे की या व्यक्तीला तात्काळ अटक करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.